शेरडं करडं तुमच्या गाई म्हशी अशा पद्धतीनं कोंबड्या अशा पद्धतीचं काही काहींचं नुकसान झालंय. काहींनी शिफ्ट केलंय, परंतु ज्यांचं नुकसान झालंय ते मध्ये आपण आमच्या पशुधन डिपार्टमेंटच्या वतीनं आपण त्यांना नोंद केलेली आहे. त्या पद्धतीनं त्या टॅगिंग कानाला वगैरे असं केलेलं आहे. त्याच्यातनं माझं एवढंच म्हणणं आहे की ज्याचं नुकसान झालंय त्याला मदत झाली पाहिजे. फक्त त्याच्यातनं कुठला गैरफायदा कोणी घेऊ नये. धन्यवाद. ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना मदत झालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. अजित पवार यांनी सोलापूरमधील मुंगशी गावामध्ये पाहणी दौरा केला आणि त्यानंतर अजित पवारांच्या पाहणीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजवर पाहतोय. अजित पवार यांनी आपण पाहिलं की सकाळपासूनच ग्रामस्थांशी ते संवाद साधतायत. शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेत आहेत. एका महिलेशी सुद्धा त्यांनी संपर्क साधल्याचं, त्यांनी संवाद साधल्याचं आपण काही वेळापूर्वी पाहिलं. आणि अजित पवारांचा जो दौरा होता त्याच दौऱ्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतोय. जाता जाता त्यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली. ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना मदत मिळणारच असं आश्वासन सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय. अतिवृष्टीनं बाधित झालेल्या गावकऱ्यांशी, शेतकऱ्यांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला आणि अजित पवारांच्या पाहणीची ही ड्रोनद्वारे टिपलेलं दृश्य आपण पाहू शकतोय या स्क्रीनवर. सोलापूरमधून आपण ही अजित पवारांच्या पाहणीची ड्रोनद्वारे टिपलेली दृश्य पाहतोय. आज सोलापूर दौऱ्यावर होते अजित पवार आणि त्याच दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी संवाद सुद्धा साधलाय.